चॅनल. मी श्वेता तुमचं मेकअप अँड मच मोरवर स्वागत करते. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कुठल्याही मेकअप ब्रशेसचा वापर न करता मी हा सुंदर मेकअप लुक कसा अचीव केला आहे ते. मी या चॅनलवर स्किन केअर, ट्रॅव्हल, लाईफस्टाईल आणि घरच्या घरी मेकअप कसा करता येईल यासंबंधी व्हिडिओ बनवते. आणि तुम्हाला जर हा असा कंटेंट आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू सो मच. आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नवीन नवरी बघायची उत्सुकता तर सर्वांनाच असते, तर आपण पण डॅशिंग अशी एंट्री मारूया. चला तर त्याआधी तयार होऊया. मी ऑलरेडी फेस वॉश करून घेतला आहे आणि त्यावर मी आता ब्लू हेवनचं रोज वॉटरचं टोनर मारून घेते आहे. माझी स्किन ऑइली आहे त्यामुळे मी टोनरचा वापर करते. टोनर आपल्या स्किनमध्ये जाऊन आपलं ऑइल प्रोडक्शन कमी करतं. टोनर आपल्याला नीट स्किनमध्ये ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे आणि त्यावर मी आता कोसारेक्सचं स्नेल म्युसिन लावून घेते आहे. हे आपल्याला स्किनमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब करवायचं आहे. या प्रोडक्टमुळे आपली स्किन सप्पल दिसते आणि खूप सुंदर असा ग्लो पण येतो फेसवर. आता त्यावर मी निव्हियाचं सॉफ्ट मॉइश्चरायझर लावून घेते आहे. मेकअप लावण्याआधी स्किन प्रॉपरली हायड्रेट असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आपला मेकअप केकी दिसू शकतो आणि त्याला ड्राय पॅचेससुद्धा येऊ शकतात. हे प्रोडक्टसुद्धा आपल्याला 1-2 मिनिट मसाज करून स्किनमध्ये नीट ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण 5-10 मिनटं वेट करायचा आणि त्यानंतरच मेकअपला सुरुवात करायची. लिप्स हायड्रेट करण्यासाठी मी ब्लू हेवनचा लिप बाम वापरते आणि त्याचा फ्लेवर आहे कोको बटर. जसं तुम्हाला टायटलवरून समजलं असेल, आपण या लुकसाठी कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन नाही वापरणार आहोत. सर्वात आधी आपण आपलं कन्सिलरने अंडर आईज कवर करून घेऊया. हे मेबेलिनचं एज रिवाइंड कन्सिलर आहे आणि माझी शेड आहे कॅरमल. हा लुक आपल्याला खूप मिनिमल आणि वेअरेबल करायचा आहे, त्यामुळे आपण एकदाच भरमसाठ प्रोडक्ट नाही लावणार. ते आपण बिल्ड करत जायचं आपल्याला जसं गरज वाटेल तसं. आणि प्रोडक्ट ब्लेंड करण्यासाठी आपण डॅम्प ब्युटी ब्लेंडर वापरणार आहोत. डॅम्प म्हणजे आपण ब्युटी ब्लेंडर पाण्यामध्ये नीट ओला करून घ्यायचा आणि त्यानंतर सगळं पाणी शोषून काढायचं. आपण ते एखाद्या टॉवेलने पुसून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात पाणी उरत नाही, पण तरी पण तो ओला राहतो. असा ब्युटी ब्लेंडर वापरल्याने प्रोडक्ट तर चांगलं ब्लेंड होतंच, पण ते जास्त आपलं प्रोडक्ट शोषून पण नाही घेत. आपल्याला कुठलाही एक्सपेन्सिव्ह ब्युटी ब्लेंडर नाही वापरायचं आहे. आत्तापर्यंत मी फक्त लोकल शॉपमध्ये जे मिळतात तेच ब्युटी ब्लेंडर वापरले आहेत आणि त्याची प्राईस हार्डली 50 रुपये वगैरे असते आणि त्याच्यात पण अजून 1-2 ब्युटी ब्लेंडर असतात. ॲज यू कॅन सी, ब्युटी ब्लेंडर मी खूप हलक्या हाताने पकडला आहे. आपल्याला त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही द्यायचं आहे, नाहीतर ब्लेंड करायच्याऐवजी ते प्रोडक्ट पिक करायला चालू करेल आणि आपलं त्या भागावरचं प्रोडक्ट निघून जाईल. आता फेस प्रॉपरली ब्लेंडेड वाटतोय, आपण सेकंड लेअर लावून घेऊया कन्सिलरची. या कन्सिलरमध्ये मी मेबेलिन फिट मी रेंजचं हनी कन्सिलर वापरणार आहे, ज्याच्यामुळे माझा फेस थोडासा ब्राईटन वाटेल. आपल्याला खूप सटल पद्धतीने फेस हायलाईट करायचं आहे. आपण जर जास्त लाईट कन्सिलर वापरलं तर फेसवर हेवी मेकअप केल्यासारखं वाटेल, जे की आपल्याला या लुकमध्ये नाही पाहिजे. आणि हे सेम कन्सिलर मी पूर्ण फेसवर डॉट डॉट करून लावून घेतलेलं आहे, जेणेकरून फेसला पण कव्हरेज मिळेल. कन्सिलरने तुम्ही जर फक्त पिगमेंटेशन लपवलं आणि पूर्ण फेसला कन्सिलर नाही लावलं तर थोड्या वेळाने त्या पार्टवर खूप जास्त ऑइल येईल आणि स्किन अनइवन दिसायला चालू होईल. तर ते अवॉइड करण्यासाठी आपण पूर्ण फेसला कन्सिलर लावून घेतलं आहे. कन्सिलर हे फाउंडेशनपेक्षा थोडंसं थिक असतं, त्यामुळे कन्सिलर ब्लेंड करताना तुम्हाला थोडा वेळ लागेल. टेक युअर टाईम आणि प्रॉपरली ब्लेंड करा. मी नाकावर जास्त कन्सिलर नाही लावलं आहे. ज्या पार्टवर आपल्याला जास्त स्वेट येतो किंवा जिथे आपल्याला रिंकल्स पडतात अशा कुठल्याही पार्टवर आपण जास्त प्रोडक्ट नाही लावायचं, त्यामुळे क्रीजिंग होतं. आता मी स्पंजवर जेवढं प्रोडक्ट आहे तेच वापरून माझ्या नोजच्या बाजूला पण कव्हरेज देते. फुल फेसवरचं कन्सिलर ब्लेंड झाल्यानंतर मी अंडर आईजचं कन्सिलर ब्लेंड करून घेते, जेणेकरून तेवढ्या वेळात त्याला थोडंसं जास्त कव्हरेज मिळतं. पण फास्ट ड्राईंग कन्सिलरसाठी ही ट्रिक अप्लिकेबल नाही आहे. आता ब्युटी ब्लेंडरवर कुठलंही एक्स्ट्राचं प्रोडक्ट न घेता ते मी मानेवर पण फिरवून घेते, म्हणजे मान पण फेससारखी दिसेल. ब्लशसाठी आज मी शार्लोट टिलबरीचं पिलो टॉक रेंजमधलं ड्रीम पॉप शेड वापरते. हे ब्लश खूप छान असं पिंक कलरमध्ये आहे
आणि खूप पिगमेंटेड पण आहे, त्यामुळे ते डिरेक्टली चिक्सवर लावायच्या ऐवजी मी ते हातावर काढून घेतले आणि ब्युटी ब्लेंडरनेच अप्लाय करते, म्हणजे त्याची फिनिश फ्लॉलेस येईल. फेस सेट करण्याआधी आपण अंडर आयचे क्रीजेस काढून घेऊया आणि त्यानंतर मॅकच्या स्टुडिओ फिक्स कॉम्पॅक्ट पावडरने आपण फेस सेट करून घेऊया. आणि माझी शेड आहे NC43.5. हे कॉम्पॅक्ट वापरून आपल्याला पूर्ण फेस सेट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला मेकअप वॉटर रेझिस्टंट बनेल. तुम्ही माझ्या बाकीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की मी फेस सेट करायला आधी लूज पावडर वापरते, कारण की लूज पावडरने फेस सेट केला तर तो खूप लाँग लास्टिंग बनतो. पण आपल्याला हा मेकअप मिनिमम प्रोडक्टमध्ये करायचा आहे आणि तरीसुद्धा खूप छान असा बेस लाँग लास्टिंग बनवायचा आहे, तर आपण त्याच्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर वापरणार आहोत. हा मेकअप लुक आपण अशा लोकांसाठी बनवत आहोत ज्यांना मेकअपची आवड तर आहे, पण तरी पण जास्त प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं आहे. तर तुम्ही हे मिनिमम प्रोडक्ट्स वापरूनसुद्धा स्किन किती छान दिसते आणि मेकअप किती सुंदर होऊ शकतो हे बघत आहोत. कॉम्पॅक्ट पावडरमध्ये स्लाईट कव्हरेज असतं, त्यामुळे आपण ते नेकला पण लावून घेऊया, जेणेकरून फेस आणि नेक सेम दिसेल. आपण या व्हिडिओमध्ये ब्रशेस नाही वापरत आहोत. ब्रश वापरले तर ब्लेंडिंग अजून जास्त फास्ट होईल. लेट्स मूव्ह टू आय मेकअप. आयशॅडो लावण्याआधी आपण एक बेस तयार करून घेऊया. त्याच्यासाठी मी कन्सिलरच लावणार आहे. प्रोडक्ट ब्युटी स्पंजने ब्लेंड करून घेऊया, जेणेकरून आयशॅडोसाठी एक इवन बेस तयार होईल. कन्सिलर जरा ओलसर असतानाच मी त्यावर डार्क पिंक कलरची एक शेड लावून घेते. हा कलर आपल्याला संपूर्ण डोळ्यावर लावून घ्यायचा आहे आणि हलक्याच हाताने बोटाने ब्लेंड करत चालायचं आहे, जेणेकरून कुठेही आपल्याला पॅचेस दिसायला नको. हे आयशॅडो मी क्रीजपर्यंत लावणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच तुम्हीसुद्धा हे आयशॅडो आधी तुमच्या डोळ्यावर डिपॉझिट करून घ्या आणि त्यानंतर बोटाने ब्लेंड करून घ्या. थोडा वेळ लागेल, पण ते प्रॉपरली ब्लेंड होतं. दोन्ही डोळ्यांना आयशॅडो लावून ते ब्लेंड केल्यावर असं काहीसं दिसतंय. आता क्रीज एरियामधलं प्रोडक्ट ब्लेंड करण्यासाठी मी एक क्यूटिप घेतले आणि त्यावर मी एक लाईट ब्राऊन शेड घेतला आहे आणि तुम्ही बघत आहात की मी किती हलक्या हाताने ते प्रोडक्ट ब्लेंड करते. ही प्रोसेस केल्याने कुठेही तुम्हाला हार्श लाईन दिसणार नाहीत आणि आयशॅडो खूप सीमलेसली ब्लेंड झाल्यासारखं दिसेल. क्यूटिपचा आकार खूप बारीक असल्यामुळे तुम्हाला प्रिसाईज ॲप्लिकेशन करता येईल आणि डोळ्याच्या कोपऱ्यातल्या भागातसुद्धा ते पोचू शकतं. त्यामुळे असा टाईपचा आय लुक करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही ब्रशची गरज लागणार नाही. अशा प्रकारे क्यूटिपचा वापर करूनसुद्धा आपण सुपर ब्लेंडेड लुक तयार करू शकतो. आपण आयबॉलवर आता एक शिमर शेड लावून घेऊया, जेणेकरून आईज छान पॉपअप झालेले दिसतील. हे शिमर आयशॅडो आपल्याला डोळ्याच्या शेवटच्या भागाला नाही लावायचं आहे, फक्त आपल्याला मधला भाग ते सुरुवातीच्या भागापर्यंतच लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या डोळ्याचा शेवटचा भाग थोडासा डार्क दिसेल आणि छान आपले आईज कॉन्टोर केल्यासारखे दिसतील. आता ती सेम शिमर शेड मी लोअर लॅश लाईनच्या इनर कॉर्नरमध्ये लावून घेणार आहे. दुसऱ्या डोळ्यावर पण आपण ती सेम प्रोसिजर रिपीट करून घेऊया. हा आय लुक आपल्याला सोबर ठेवायचा आहे, त्यामुळे आयलायनर न लावता मी एक इथे आय पेन्सिल लावते. आपण ती क्यूटिपने ब्लेंड करून घेऊया आणि त्या सेम क्यूटिपला एखादं डार्क ब्राऊन आयशॅडो घेऊन आपण ते छान प्रकारे स्मज करून घेऊया. ही काजल पेन्सिल मी जिथून आपले आयलॅशेस चालू होतात तिथूनच लावायला चालू केली आहे, त्याच्या आधीच्या भागात नाही लावली आहे. आता त्या सेम क्यूटिपवर कुठलंही एक्स्ट्राचं प्रोडक्ट न घेता मी ते लोअर लॅश लाईनला लावून घेते आहे. हे प्रोडक्ट आपल्याला इनर आयला नाही लावायचं आहे, तिथे आपण ऑलरेडी एका शिमर आय शॅडोने डोळे ब्राईटन करून घेतले आहेत. तुम्हाला जर वाटत असेल की लोअर लॅश लाईनला प्रोडक्ट जास्त झालं आहे, तर तुम्ही एखादी क्यूटिप ब्राऊन आय शॅडोमध्ये बुडवून ते तिथे स्मज करू शकता किंवा एखादी नवीन क्लीन अशी क्यूटिप घेऊन तो एरिया क्लीन करू शकता. आज मी एसेन्स ब्रँडचा मस्कारा लावणार आहे आणि याचं नाव आहे आय लव्ह एक्स्ट्रीम. हा खूप छान असा व्हॉल्युमायझिंग मस्कारा आहे आणि अफोर्डेबलसुद्धा आहे. आणि हा सेम मस्कारा आपण लोअर लॅश लाईनला पण लावून घेणार आहोत.
आईसच्या इनर कॉर्नरला मी एक शॅम्पेन गोल्ड कलरची शेड लावून घेतले, जेणेकरून डोळे छान ओपन झाल्यासारखे दिसतील. हे फेसेस कॅनडाचं लिप लायनर आहे आणि याची शेड आहे मरून 06. फेसेस कॅनडाचे मोस्ट प्रोडक्ट खूप चांगले असतात, त्यामुळे तुम्ही ते पण ट्राय करू शकता. लिपस्टिक लावण्याआधी आपल्याला नेहमी लिप लाईन करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली लिपस्टिक ब्लीड नाही होणार आणि लिप लायनरमुळे लिपस्टिक बराच काळ टिकते. माझी ऑल टाईम फेवरेट मेबेलिनची मॅट इंक लिपस्टिक आणि याचा शेड आहे ट्रान्सफॉर्मर. हा डस्की स्किनवर खूपच फ्लॅटनिंग शेड आहे, जसं तुम्ही बघू शकता. आयब्रो डिफाईन करण्यासाठी मी फेसेस कॅनडाची आयब्रो डिफायनर पेन्सिल वापरते आणि याचा शेड आहे 01 टॅन. मी कधीच आयब्रोज ओव्हर फिल नाही करत, फक्त जिथे गॅप्स असतात ते फिल करते आणि छान कोम्ब करून घेते. तुमचे आयब्रोज पातळ असतील तर तुम्ही ब्रो पोमेडसुद्धा वापरू शकता आणि जर तुम्हाला अजिबातच ब्रोचे प्रोडक्ट वापरायला आवडत नसतील तर तुम्ही फक्त ते सेट करण्यासाठी एखादा ब्रो मस्कारा वापरू शकता, ज्याच्यामध्ये वॅक्स असतं, त्यामुळे ब्रो सेट होतात. आणि कधीच प्रोडक्ट लावताना इनर कॉर्नरपासून सुरुवात नाही करायची. आपल्याला जिथे हवं तिथे आपण पहिले शेवटच्या बाजूला प्रोडक्ट लावून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही स्प्रूली फिरवू शकता आयब्रोजच्या पुढच्या बाजूला, कारण स्प्रूलीमध्ये थोडंसं प्रोडक्ट असतं आणि ते खूप नॅचरल दिसतं. या लुकसाठी ही लिपस्टिक मला जरा डार्क वाटते, त्यामुळे मी नोट ब्रँडची टॉफी ब्रेक नावाची शेड त्यावर लावून घेते. आता मी मॅकचं ओ डार्लिंग हायलायटर लावून घेते. हे खूप सुंदर असं गोल्डन शेडमध्ये हायलायटर आहे आणि डस्की स्किनमध्ये तर अमेझिंग दिसतं, खूपच नॅचरल ग्लो येतो. प्रोडक्ट घेताना आपल्याला ते बोटाच्या टिप्सवर घ्यायचं आहे, जेणेकरून कमी प्रोडक्ट असेल आणि ते पूर्ण फेसवर पसरणार नाही. हे हायलायटर आपण गालावर, नोज, क्युपिड बो आणि चिनवर पण लावून घेऊया. ब्रो बोन हायलाईट करण्यासाठी आपण सेम हायलायटरचाच वापर करणार आहोत. ब्रो बोन हायलाईट करताना आपण डोळ्याच्या मध्यापासून शेवटपर्यंत हायलाईट करणार आहोत, त्याच्या आधीच्या भागाला आपण हायलायटर नाही लावणार. एक सुंदर अशी लाल टिकली लावून घेऊया आणि ज्वेलरीसाठी मी एक मस्त असा कुंदनचा नेकलेस सेट वापरते. त्यावर आपण मॅचिंग कुंदनच्या बांगड्या घालून घेऊया. ही सर्व ज्वेलरी तुम्हाला सुजाता कलेक्शनच्या इंस्टाग्राम पेजवर मिळेल. या व्हिडिओमध्ये वापरलेल्या सगळ्या प्रोडक्ट्सची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे आणि काही अफोर्डेबल ऑप्शन्स पण मेन्शन केलेत, सो डू चेक इट आउट. सिंदूर लावून घेऊया आणि माझा फेवरेट एलिसाबचा परफ्यूम लावून घेऊया अँड यू आर रेडी टू रॉक द इव्हेंट. सो दिस इज द फिनिश्ड लुक. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज यूजफुल वाटत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच सोपे मेकअपचे ट्युटोरियल घेऊन येत असते. हा मेकअप लुक करणं माझ्यासाठी खूपच स्पेशल होतं, कारण मी पण एक नवी नवरी आहे. मला माहीत आहे आपल्याला बाहेर फंक्शन्सला जाताना थोडंसं जास्त स्पेशल दिसायचं असतं, कारण की बऱ्याच नजरा आपल्यालाच पाहत असतात. आणि हा मेकअप लुक मी सगळ्या न्यू ब्राईड्सला डेडिकेट केला आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.